हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे। एका बाजूला वोटजियाचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो, सामान्य माणूस फसतोय, आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ऐपचा वापर ब्लैक का व्हाइट करने के लिए मनी लॉन्ड्रिंग साठी करीत आहे। वोट जिहाद भाग 2 यात मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे। माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत। ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे। एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो, आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहे। हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे। सर, हा जो प्रकरण होता वोट जिहादचा आणि हवाला कांडचा, तो कुठपर्यंत आला आणि काय याच्यातून? त्यात पण आज माझी सगळ्या अधिकाऱ्यांची भेट आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे 112 ते 14 कोटीचा घोटाळा आता खूप मोठा झाला आहे। त्याची माहिती घेऊन आज मालेगावला दुपारी मी देणार। सर, तुमच्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आलेले, अनेक शासनाचा पैसा वाचलेला आहे। असाच एक घोटाळा बीडमध्ये झालेला आहे, बिटकॉइन महादेव ॲपमध्ये जवळपास 900 कोटीचा। मोठी गंभीर बाब आहे। त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत, आणि त्यात 2 प्रकारचे गोंधळ दिसत आहे। एक, सामान्य माणूस फसतोय, आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ऐपचा वापर ब्लैक का व्हाइट करने के लिए मनी लॉन्ड्रिंग साठी करीत आहे। त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन आहे। सर, तुमच्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आलेले, अनेक शासनाचा पैसा वाचलेला आहे। असाच एक घोटाळा बीडमध्ये झालेला आहे, बिटकॉइन महादेव ॲपमध्ये जवळपास 900 कोटीचा। मोठी गंभीर बाब आहे। त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत, आणि त्यात 2 प्रकारचे गोंधळ दिसत आहे। एक, सामान्य माणूस फसतोय, आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ऐपचा वापर ब्लैक का व्हाइट करने के लिए मनी लॉन्ड्रिंग साठी करीत आहे। त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन आहे।